सांगली बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हसूर येथे कृष्णा नदीपात्रात सापडला। सेल्फीच्या नादात सांगली येथील बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने मोईन गौसपाक मोमीन उर्फ चहावाले वय वर्ष 24 राहणार हनुमान नगर हा तरुण रविवारी सकाळी कृष्णा नदीपात्रात वाहून गेला। त्याच्या शोधासाठी रविवारपासून रेस्क्यू पथक कार्यरत होते, पण त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। दरम्यान मंगळवारी शिरोळ तालुक्यातील हसूर गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला। याची माहिती मिळताच शिरोळ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांच्या मदतीने रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबियांच्या ताब्यात दिला। मोईन हा रविवारी सकाळी मैत्रिणीसह कृष्णा नदीकाठावर गेला होता। सततधार पाऊस चालू असल्याने कृष्णा नदी तुडुंब भरली आहे। मोईन नदीतील बंधाऱ्यावरून सांगली वाडीच्या बाजूने मैत्रिणीसह चालत येत होता। यावेळी मोबाईलवर सेल्फी घेत असताना त्याचा तोल गेला व तो नदीपात्रात पडला। तो पट्टीचा पोहणारा होता, तरीही पाण्याचा वेग अधिक असल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला। त्याला पाण्याबाहेर येता आलं नाही। त्याच्या शोधासाठी स्पेशल रेस्क्यू पथकाने 2 दिवस प्रयत्न केले। बोटीतून त्याचा शोध घेतला, पण त्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता। अखेर मंगळवारी हसूर गावच्या हद्दीत त्याचा मृतदेह मिळून आला। याबाबतची वर्दी शकील अब्बास संदी यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे। अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत। केके न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल कांबळे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।